तर शेतकरी मित्रांनो, जय जवान जय किसान. आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या ग्रामीण भागातील कमी खर्चामध्ये शेतीला जोड व्यवसाय ज्या ज्या शेतकऱ्यांनी केला त्यांच्या मुलाखती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करतो. कारण त्यामधून तुम्ही कमीत कमी खर्चात या दुग्ध व्यवसायाला शेती जोड व्यवसायाला सुरुवात करावी हाच आमचा उद्देश आहे. त्यासाठी आपल्या चॅनलवर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. तर तुमचं पूर्ण नाव, पत्ता? विश्वास बाबूराव काळे, राहणार येळेगाव तुकाराम, तालुका कंदुरी, जिल्हा हिंगोली. मोबाईल नंबर? मोबाईल नंबर 9421 085061. तर मला सांगा, हा तुम्ही दुग्ध व्यवसाय म्हणजे शेतीला जोड व्यवसाय कधीपासून करता? हे तरी 4-5 वर्ष झालेले आहेत. 4-5 वर्ष. तर तुम्हाला इथं जमीन किती आहे? 10 एकर, 10.5 एकर समजा आहे. 10 एकर, 10.5 एकर. आणि हे जे तुम्ही हे नियोजन बनवलेलं आहे, हे कधी बनवलं? तरी 3 वर्ष झाले त्याला. लॉकडाऊन मध्ये समजा हे बसल्या जागी केलेला आहे. म्हणजे लॉकडाऊन मध्ये तुमच्या मनात काय विचार आला की आता पदशीर करावं? नाही, लॉकडाऊन म्हणजे समजेकडं कामधंदे व्यवसाय बंद झालेला होता. त्याच्यामुळं मग शेती राहून काय करायचं, तर आपण काहीतरी विचार केला थोडाफार. कोंबड्याचा व्यवसाय पहिल्यांदा सुरू केला. त्याच्यामधून मग होत आपण समजाच व्यवस्थितशीर वाटला आणि गमू पण लागलं. त्याच्यामुळं आपण हे योग्य ते वाटलं तेच केलं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांनी हा परिसर कसा, आंब्याचं झाड आणि हे जांबाचं झाड इथं बघू शकता. तर ही आपली जी म्हैस आहे, ही म्हणजे विकत आणली का घरची आहे? नाही, घरचीच आहे. लहानपणी विकत आणली होती. बरं. आता सध्या 3-4 वर्ष झाली हिला दूध द्यायलेली आहे. बर, म्हणजे इथं तुमच्या पहिला ईद झाला का दुसरा? दुसरा झालेला आहे. दुसरा. तर आता ही कधी इली आणि किती लिटर दूध देते? हे 5 लिटर दूध देते एका टायमाला. दोन्ही टाइमचं 10 लिटर दूध होते. दोन्ही टाइमचं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो. आणि हिच्या दुधाला फॅट काय लागत असेल? हिचा 8-9चा लागते. 8-9चा. बरं. आणि त्या गायची माहिती सांगा. ती गाय जर्सी मधून आहे. तिला 2 वर्ष झाली. बर. तिचा पण फॅट मस्त आहे. असं का? ती किती लिटर दूध देते? ते 4-5 लिटर देते. 4-5 लिटर. बर. एका टायमाला? हा, एका टायमाला. आणि यायचं सकाळचं चाऱ्याचं नियोजन कसं करता? म्हणजे दिवसभराचं नियोजन काय? दिवसभराचं नियोजन म्हणजे हेच आपलं साधं भारे घेऊन टाकणं गवत. संध्याकाळचे 2 टाइम थोडा खुराक ठेवणं. बरं. खुराकामध्ये काय ठेवता? खुराकामध्ये काही नाही, आपलं ढेप असते आणि पीठ असते थोडंफार. बरं बरं. म्हणजे दोन्ही फक्त एक टाइम ठेवता का संध्याकाळ? नाही, दोन्ही टाइम ठेवतो. दोन्ही टाइम? थोडं दोन्ही टाइम. बरं. तर शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता यांचं चाऱ्याचं नियोजन. इथं हे गजरा गवत आहे इथं. आणि म्हणजे याला काही बारीक कुट्टी बिट्टी करून? नाही, तसं काही नाही. म्हणजे आपलं जे आहे ते साध्या पाण्याचंच आहे. त्याच्यामध्येच खूप आहे. जास्त खर्च लावण्यात काही नाही उपयोग. कारण कोणी काही सांगते की हे काय आणा, ते आणा, फलाना आणा, बिस्तान आणा, त्याला लाईट ठेवा, फॅन लावा, कुट्टी आणा, त्याला पाण्याचं योजना लावा. काय नाही, साधेपणाचं राहिलं तरी बी ढोरावर काय प्रतिकारक शक्ती वाढत राहते त्याची. जर आपण कमी करायचा प्रयत्न केला तर ते जास्त त्याला जरा चिलट डसला तरी बी डबल ते पुढे येईन. त्याला काही कोणते आता नवीन रोग निघाले हे पण होऊ शकते. साध्यापणाचं जेवढं केलं तेवढं चांगलं असते. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, समजा आपल्या गावरान माणसाला जर एखाद्या एसी मध्ये कामाला नेऊन ठेवलं आणि पुन्हा तर त्याला गावात आणलं तर तो नक्कीच बिमार पडू शकतो. तशी ही अवस्था होऊ शकते जनावरांची पण. यांनी जे आपल्याला सांगलेलं आहे ते सरळ आणि सोप्या भाषेमध्ये, तर हे आपल्याला असं यांचं नियोजन सांगलेलं आहे. आणि यांचं नियोजन नक्कीच तुमच्या व्यवसायामध्ये यांचं नक्कीच मार्गदर्शन मोलाचं ठरणार आहे. म्हणूनच आपण खास तुमच्यासाठी यांची मुलाखत घेऊन आलो. तर हे बघू शकता यांचा हा पहिला कुक्कुटपालनाचा व्यवसाय. तर सर्वात मला एक म्हणजे भारी वाटलं की तुम्ही कोणताही आवाजावी न खर्च करता पहिल्यांदा कुक्कुटपालन सुरुवात. तर कुक्कुटपालनामध्ये तुम्हाला म्हणजे सुरुवात कशी केली आणि किती म्हणजे मुनाफा मिळाला? 5-6 कोंबड्या होत्या. 5-6 कोंबड्या आम्ही खरेदी केल्या. 1 कोंबडा केला. त्याच्यापासून व्यवसाय सुरू केला. बरं. तर काहीच नाही, आम्ही समजा
2 कोंबड्या त्याच्यातल्या बसवल्या होत्या. हा 15-15, 16-16 पिल्ले दिली. बरं. त्या पिल्ल्यानुसार आम्ही डबल त्याचं चारा फेरा त्याला योग्य ते दिल्यानंतर त्यांनी अजून अंडे पिल्ले काढले. हा पिल्ले काढत राहिले आणि ते वाढत वाढत आमचं बरंच 100-125 कोंबडीपर्यंत गेलं. म्हणजे त्याच्यातून चांगल्या प्रकारे उत्पन्न आणि अंडे विक्रीमधून पण तुम्हाला खूप मिळालं. हो बरंच काय आहे. हा. आणि हे जे तुमचा हे परिसर आहे किती गुंठ्याचा आहे म्हणून लागली? म्हणजे हे 4 गुंठे असेल सरासरी. समजा आता घरचं जमीन असल्यामुळे तेवढं काय सांगू शकत नाही आपण, पण ते 4-5 गुंठ्याच्या आसपास आहे. हा तर शेतकरी आपलं तेवढं मोजमाप आपण घेत नाही, पण हे बघू शकता 4-5 गुंठ्याच्या आतमध्ये आणि याला तार कुंपण पण मारलेलं आहे. हे बघू शकता. ही जाळी किती फुटाची आहे? जाळी 5 फुटाची आहे. आणि म्हणजे जाळी मारण्यासाठी किती अंदाजित खर्च किती आला असेल तुम्हाला? अंदाजी खर्च आता लॉकडाऊन मध्ये बराच चोरून लपून असल्यामुळे ते आणायचा खर्च याच्यामुळे थोडं महागच पडलं होतं. बरं बरं. पण जास्त काय खर्च आला नाही. 12,000 रुपये समजा आलता खर्च. 12,000 हा 12,000 रुपये आलता. बाकी काहीच व्यतिरिक्त आला नव्हता. हे स्वतः मेहनत आपण केली. तुम्ही स्वतः ते पोल पील बसवणं हे आपणच घरी केलं. बरं बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, स्वतः जर मेहनत केली तर नक्की थोडाफार खर्च वाचू शकतो. आणि हे बघू शकता कोंबड्यासाठी कोणतंही जास्त आवाजवे शेड नाही, तर हे खुराड आहे. एक खुराड्यामध्ये इथंच संध्याकाळी इथंच कोंबड्या राहतात. आणि हे बघू शकता कशा प्रकारे इथं उकंड्याचं नियोजन आहे. आणि या उकंड्यावरच दिवसभर कोंबड्या खाऊन त्यांचा उदरनिर्वाह करतात आणि आपल्याला त्यांना कोणते खाद्य टाकण्याची गरज नाही. तर मला सांगा हे जे तुमचं झोपडं आहे हे किती वर्षाचं आहे? म्हणजे हे 4 वर्ष झालेले आहेत. याला 4 वर्ष. 4 वर्ष झालेले आहेत. आणि एकदम साध्या प्रकारचं आहे. हा तर याला अंदाजित किती खर्च आला असेल या शेल? याला 10,000 रुपये खर्च आलता. कारण जुने पत्र काय होते आपल्या घरचे काही, बरं बरं, आणि काही विकत आणलेली होती. त्याच्यामुळे काही जास्त खर्च नाही. 10-12,000 रुपयामध्ये झालं. साध्यामध्ये एकदम केलं. बरं. आणि पक्क फाउंडेशन केलं तरी साध्यामध्ये पण चांगलं होते. शेड करावं असं काही नाही. पण पहिल्यांदा नवीन व्यवसाय करणाराला साध्यामध्ये केलं, त्याच्यामधून जर उत्पन्न झालं तरच आपल्याला त्याच्यामधून फायदा मिळू शकते. तर शेतकरी मित्रांनो, यांचा हाच मोलाचा संदेश देण्यासाठी मी तुम्हाला इथं मुद्दाम व्हिडिओ बनवण्यासाठी यांची वाट बघून तुमच्यासाठी खास करून हा व्हिडिओ बनवत आहे. आणि बघू शकता कमीत कमी खर्चामध्ये आणि जास्तीत जास्त उत्पन्न केलेलं आहे. आपण 2-4 लाखाचे शेड 1 लाखाच्या शेडामध्ये करण्यापेक्षा ज्यावेळेस मला पण यांची ही गोष्ट कळाली त्यानंतर पण मला वाटलं की थोडी मोठे शेड करण्यात काही मतलब नाही. साधा शेड करून जर अशी जाळी मारली तर आपले सर्व प्राणी मधात निवांत म्हणजे बंदिस्त राहतात अशा प्रकारे. आणि त्यांचा तो इथं या झोपडीमध्ये त्यांचा डॉग आहे. ज्यावेळेस मालक नसतो त्यावेळेस तो डॉग सर्व रक्षण करतो इथलं. तर हे इथं पाण्याचं नियोजन कसं आहे? पाण्याचं काय नाही, बोरचं पाणी आहे. आणि हे टाका भरून ठेवायचं. 8 दिवस आपल्याला पाणी भरपूर पुरते. 8 दिवस. तर शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता यांचं तुम्हाला हे साध्या प्रकारचं शेड मुद्दामून मी तुम्हाला दाखवत आहे. जरी तुमच्या घरचे पत्र नसले तरी लय जास्तीत जास्त किती खर्च येईल घरचे पत्र नसले तरी समजा याला घरचे पत्र नसले तरी बी 15,000 रुपये धरून चालू लागते. समजा 2-3 एंगल लागतात, बाकी काही जास्त लागत नाही याला. तर बघू शकता लयत लय 15,000 रुपये खर्च लागू शकेल आणि अशा प्रकारचं तुम्ही करू शकता. आणि याच्यामध्ये काय जनावरांचं कुटार वगैरे आपल्या चारा पाणी टाकायचं आणि पाऊस जास्त जर वाटला तर मध्ये बांधायचं आमच्या साईडला. बर. तर हे बघू शकता आता सध्या सोयाबीनचे दिवस काढणीचे आले आहेत. आता नवीन कुटार इथे येईल, जुनं कुटार संपलं. तर हे कुटारासाठी पण यांनी असं नियोजन बनवलेलं आहे, एक साधं शेड दुसरं. तर नक्कीच युवा शेतकऱ्यांनी या गोष्टीकडे वळून बघू शकता कशा प्रकारे केळीचे झाडं म्हणजे इथं सर्व असं वातावरण इतकं मजेशीर यांनी बनवलेलं आहे की नक्कीच एखादा जर शहरातला चांगला माणूस आला तर नक्कीच इथं 2-3 घंटे उन्हाळ्यात बसून गेल्याशिवाय राहणार नाही असं तर मला वाटतं. कारण एवढा परिसर यांनी कमी जागेमध्ये मस्त असा सुशोभीकरण केलेलं आहे. आणि शेतात कर्मायजोगं जर माणसानं बसवलं तर नक्कीच आपले युवा तरुण
आणि शेतकरी गावात कुठेही रिकाम्या गोष्टी न करता आपल्या शेताच्या आखाड्यावर बसून राहतील एवढीच अपेक्षा आपण करू शकतो. तर नक्कीच तुम्ही तरुणांना काय संदेश देसाल की बुवा उद्योग असा करायचा असेल तर? तरुणांना एकच संदेश आहे की आपण जितकं शेतीकडे वळलेलं चांगलं आहे. कारण आता आपण राजकारणी याच्यात जर पडलं तर माणूस कुठेही खूप परेशान होऊ शकते, हे तर प्रत्येकाला माहित आहे. तर त्याच्यामध्ये काही नसून शेतात बरंच काही आपल्याला मिळू शकते. कारण आज आपल्या वडिला आज्याची जमीन असल्यामुळं आपल्याला याच्यात करायला काही हरकत नाही. एवढंच सांगू शकतो की आपण शेतीकडे वळलेलं चांगलं असतं. तर नक्कीच यांनी जो संदेश सांगला आहे तो खूप मोलाचा आहे. नक्कीच युवा तरुणांनी कमीत कमी खर्चामध्ये शेती जोड व्यवसायाकडे वळण्याचा प्रयत्न करा आणि जसं जसं भांडवल वाढेल तसं तसं मोठं करण्याचा प्रयत्न करा. आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. जय जवान जय किसान.